नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या RR म्हात्रे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। रात्रीची वेळ आहे, म्हणजे आता बघायला गेलं तर रात्रीचे 8 वाजलेले आहेत। आपण आताच रिसेंटली पेनचे गणपती, पेनचे साखर चौथीचे गणपती आपण ही व्हिडिओ बघितली असेल, नसेल बघितले ती पण बघून घ्या। वडगावमध्ये पेन दिवाचा भजन होता आज, पण काही कारणास्तव मला जमलं नाही। मला वाटते का देवाचाच कॉल असेल की आज तिकडे जाऊ नकोस, कारण की 2 दिवस मी इथं आमच्या गावात नाही। आज आहे, आज तर कारण उद्या पण विसर्जनाला सुट्टी नाही, पण आज मी आलोय। आणि इकडे जर बघितलं तर श्री किशोर म्हात्रे यांनी आज ही पूर्णपणे जेवणाची व्यवस्था केलेली आहे बघा। आणि इथे शिवाजी दादा पूर्णपणे आज आमचे मेकर शिवाजी दादा आहेत, आणि त्याला साथ देताना ते सुनील दादा आणि कोण आहे, हा किशोर म्हात्रे यांच्या पत्नी आहेत। मागच्या वेळी आपण ब्लॉग मध्ये त्यांना घेतला होता, जेव्हा साखर चौथीचा ब्लॉग बनवला होता। आणि त्याच इथे भाजी मिरची वगैरे काढतात। ते काय म्हणजे काय, कुठं घेऊन चालला की काय, काढून ठेवलेले आहेत। असं का तुम्हाला काय असं वाटत नाही का कोण वाढायला येईल, डायरेक्ट तुम्ही काढून ठेवा, तुम्हीच एवढं करायला लागलं। तो तिकडे बघा, तो तुमचा मिस्टर पण तिकडे घेऊन धडा काय बोलाल आजच्या जेवणाबद्दल, काय बोलाल, काय म्हणजे आज काय, मी किशोर म्हात्रेंना विचारलं काय नवस वगैरे होता काय नाही ना, अशीच इच्छा बघा। आज रात्री मंदाण्याची आहे, म्हणजे गणपती आमचा उद्या विसर्जित होणार आहे। 2.5 दिवसाचा गणपती आहे। इथं जेवायला बसले आणि नेहमीच रांदे असतात इथे। गोप्या काका काय बोलाल, आज रांद्याची भूमिका नाही वाटतं आता मस्त म्हणजे दोन मजा आहे। एक आज तुम्ही स्वतःच का मेकर का शिवाजी दानी बनवली? शिवाजी ओके, आज तुम्ही फक्त सांगायला होतात बनवलं बघा। उत्कृष्ट रांदे आहेत गोप्या काका। आज थोडा ते रेस्ट घेऊन शिवाजी दादाला हँडल करत होते। शिवाजी दानीच पूर्णपणे जेवण बनवलं। काय काय जेवायला आज, काय सांगाल? आज चवळी बटाटा आणि वरण आणि पापड लोणचं आहे बघा। असं पौष्टिक पंचपक्वान आज आहे। आणि कानवाचा राजा आपण इथे समोर पाहू शकता। आणि हा सीन बघा, जबरदस्त सीन आहे। पहिल्यांदा मला वाटतं चलचित्र आपल्याला पाहायला भेटतंय। हिमालय पर्वतातून ही गंगा वाहते, आणि गंगा येऊन कुठे भेटते समजायला मार्ग नाही, पण असो मस्तपैकी चलचित्र यावेळी साकार आहे। आणि एकेकाली आपल्यासोबत असायची खिल्लारी जोडी, आता एक जातोय JSW कंपनीमध्ये आणि एक जातोय ITI अलिबाग। मार्ग एकच आहे, अंतर थोडं जास्त झालेलं आहे। असो पुढच्या रविवारी तरी काय आपल्याला व्हिडिओ बनवायला भेटेल काय? 100% ही सपोर्ट टीम आहे, आपली सपोर्ट सिस्टीम आहे। तर मित्रांनो बघा, जेवण वगैरे झालेलं आहे आणि इकडे सर्व साफसफाई चालू आहे, क्लिनिंग। राहुल म्हात्रे युट्यूबर लवकरात लवकर मंचावर जावे ही नम्र विनंती। हा कुठला मंच आहे? हा मंच आहे, भजन मंच आहे। हा 100%। आता RR म्हात्रे युट्यूबर हे सर्वप्रथम इथे आलेले आहेत, त्यांचे पण हार्दिक स्वागत। कुठेतरी आमच्या गावातील जुनी परंपरा। तर मित्रांनो गायकांसाठी खास बघा, खडी साखर गायकांसाठी।
आम्ही सगळं चौथावलं होतो. नंतर नारळ आम्ही परत केला. 4 दिवसापासून शामराव नाचाचा भूत केला. कुठला शंकरपूरचा आपला नारळ जमा झाली नाही. तर मंडळी बघा, क्राऊड बघा, भाविक भक्तजन कान्होबाच्या राजाच्या आरतीसाठी. आणि त्या आरतीपूर्वी आता होणार आहे ते म्हणजे हनुमान प्रासादिक भजन मंडळ यांचं सुसराव्य असं भजन. आणि इकडे जर बघितलं तर नवरात्रीची तयारी चालू आहे. म्हणजे कुटुंबवाईज आरती असते आणि त्या आरतीवर पाडले जातात. ज्याचे नाव येईल त्याचे आरती आणि कमिटीवर असलेले मेंबर बघा. चला आता भजनाला बसूया. गणेश म्हात्रे आमचे हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे. मला वाटेल ही सोरट आहे, पण ही सोरट नाही. ही आमचा उत्सवाची तयारी आहे. कोणाचं आहे प्रतीक? दाखव जरा. बामजी नागू म्हात्रे. बामजी नागू म्हात्रे. दुसरी आरती का त्यांची? पहिली. ओके. बामजी नागू म्हात्रे. किती बाकी राहिले दादा? बाकी किती आहेत? मंदानीला कोण कोण आहे? बालू दा आमचे आणि एक तुमचे. ओके. मंदानी कोण आली? मंदानी कोणला आहे? आली नाही अजून. दाखवतीला पाहून काढली. आता फायनलच्या 2 आरत्या राहिलेल्या. फायनलच्या 2 आरत्या. गुरुवार तुम्हाला बोला. बघा 10 मिनिटं बाकी. थोड्याच वेळात कान्होबाची राजाची आरती होणार आहे. आणि मला वाटतं इथं आता गवळणीची तयारी गणेश भाऊ करताना. ते म्हणजे रात्रीचे 12 आणि थोड्याच वेळात कान्होबाच्या राजाची आरती होणार आहे. शेवटची मधानीची आरती. आणि
त्याची तयारी आणि गणपती बाप्पा आपण बघितलं असेल बाहेर विराजमान आहेच मंडपामध्ये आणि हा आतला गणपती आणि बजरंगबली. तर नेहमी आरती करताना आम्ही या आतल्या गणपती बाप्पाची पण आरती करतो. Karo
राजा की इथे कानोबा गावचे एक नावाजलेले समाजसेवक जगदीश म्हात्रे, राजकारणात पण तेवढेच नावाजलेत. अनेक पक्षापासून स्टार्ट केल्यापासून कुठं हाय आली मला राजकारणात जगुदा मला माहित नाही. जाणून घेऊया जगुदा काय बोला या आजच्या आपल्या सोहळ्याबद्दल. आज आपण जवळजवळ 15 वर्ष क्रॉस केले, 16 वर्ष आहे आपल्याला कन्यारत्न प्राप्त झाले. आपला मुलगा पण खूप हुशार राहिली, भाषण करायला लागलाय 15 ऑगस्ट वगैरे. काय बोलाल आजच्या या सोहळ्याबद्दल, काय बोलाल? अतिशय सुंदर असा जल्लोषात कान्होबा राजाचा हा उत्सव साजरा करण्यात येतो आहे दरवर्षीप्रमाणे. नक्कीच एवढे थोडं मोजकेच बोलणार, ते त्यांची ठरलेले. तर मित्रांनो बघितलं असेल, काल आपण पेंचे गणपती पूर्णपणे एक्सप्लोअर केले आणि आज मी तुम्हाला दाखवलं ते म्हणजे कान्होबाचा राजा मित्रमंडळ, मंधानीची आरती आणि आरतीपूर्वीची सर्व तयारी वगैरे या व्हिडिओमध्ये बघितली असेल. तर आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. हे एंडिंगला बघा आपण पाहू शकता, हा आज नाश्त्यासाठी म्हणजे रात्रीचा जो खाना होता त्यासाठी भुशिंगाच्या शेंगा होत्या, पडल्या होत्या भुशिंगा. आणि रात्री 1 वाजता हा दुधाचा रबडी चाय आणि सेवा देताना आपण पाहू शकता सनी म्हात्रे आणि किशोर म्हात्रे, गणपती आर्टिस्ट. चला तुर्तास इथे जरा जाऊया. टेक केअर, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.